गुड मॉर्निंग एवरीवन। आज हमारा मॅथ्स का क्लास आहे। आज आपण मॅथ्सचा क्लास आहे, तर सगळ्यांनी मॅथ्सची टेक्स्ट बुक ओपन केली। सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय ऐकायला? ओके, आपण स्टार्ट करूया। लास्ट टाइम आपण कुठला लेसन घेतला होता? कोण सांगणार मला? सगळ्यांनी होमवर्क केला असेल। लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितला होता? लास्ट टाइम हम लोगों ने कौन सा लेसन देखा था? लेसन का नाम क्या था? ओके तन्वी, सांग बाळा, कुठला लेसन बघितला होता आपण? मल्टिप्लिकेशन नाही, तो तर आधीच झाला होता। त्याच्यानंतर कॉइन्स आणि नोट्स घेतले होते ना। सगळ्यांना लक्षात आहे का? आपण कॉइन्स आणि करन्सी नोट्स घेतले होते। आहेत का सगळ्यांना लक्षात? सगळ्यांनी होमवर्क केला ना? हा कॉइन्सचा आणि नोट्सचा तुम्हाला मी टोटल अमाऊंट करायला सांगितली होती, सगळे काउंट करायला सांगितले होते आणि टोटल रुपीज लिहायला सांगितले होते। तर सगळ्यांनी होमवर्क केला हा? केला सगळ्यांनी होमवर्क? ओके, तर सगळ्यांना कोणाला काही डाऊट आहे? सगळ्यांना आले काउंट करता नोट्स आणि कॉइन्स? हे जे कॉइन्स आहेत आणि नोट्स आहेत, सगळ्यांना काउंट करता आले? ओके, तर आज आपण नेक्स्ट लेसन बघणार आहोत। आज आपण नेक्स्ट लेसन बघणार आहोत। आज हम लोग नया लेसन पढ़ने वाले। ओके, तो हमारा जो नेक्स्ट लेसन है उसका नाम क्या है? मेजरमेंट। तर आपला जो न्यू लेसन आहे त्याचं नाव काय आहे? मेजरमेंट। तर मेजरमेंट माहित आहेत का तुम्हाला? मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? आप लोगों को पता है मेजरमेंट यानी क्या? ओके, नहीं पता है, तो आज हम लोग इस लेसन से पढ़ने वाले मेजरमेंट यानी क्या। तो मेजरमेंट आप लोग बोलते हो ना कभी कभी कि टेबल का मेजरमेंट कितना आहे, असं तुम्ही बोलता ना। टेबल टेबलचं मेजरमेंट काय आहे? टेबल किती मीटर आहे? तुम्ही एखाद्या गोष्टीचं, एखाद्या ऑब्जेक्टचं लेंथ मोजता, नाही त्याचं वेट मोजता, तर त्याला काय बोलता? त्याचं तुम्ही मेजरमेंट घेता ना, उसका आप लोग क्या लेते हो? मेजरमेंट लेते हो। आपको बोला अब आपके पास शुगर का सॅक आहे, तुमच्याकडे एक साखरेचं पोत आहे, तर तुम्हाला विचारलं किती किलो आहे साखरेचं पोत? ये जो शुगर का सैक है वो कितने किलो का है? मीन्स आप लोग क्या कर रहे हो? उसका मेजरमेंट लोगे ना। उसके बाद आपको पूछा है कितने किलो का, आप लोग क्या करोगे? दुकानदार हम लोगों को क्या करता है? आप लोग बोलते हो ना, दुकान शॉपकीपर के पास जाते हो, वो बोलते हो मुझे 5 किलो शुगर दो, तो वो क्या करते हैं? मेजर करता है ना, उसको मेजर करके आप लोगों को देता है ना। तुम्हाला काय करतो तो शॉपकीपर? तुम्ही गेल्यानंतर दुकानात तुम्ही बोलता 5 किलो मला साखर द्या, मग तो काय करतो? मेजर करतो ना, माप घेतो, त्याचं वेट घेतो, किती 5 किलो साखर केवढी बसते एका भांड्यामध्ये, आणि नंतर तुम्हाला तो पैक करून देतो। बाद में आप लोगों को वो पैक करके देता है ना। मीन्स उसका क्या लेता है? मेजरमेंट लेता है, म्हणजे तो त्याचं माप घेतोय, मेजर करतोय किलो मध्ये, त्याचं वजन करतोय। समझा आप लोगों का मेजरमेंट का मतलब? मेजरमेंट म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीचं आपण माप घेणं। ओके, सबको आवाज सुनाई दे रही है ना मेरी? क्लियर? रिप्लाई कीजिए चैट बॉक्स में, सगळ्यांनी रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये।
ओके, तो चला आपण स्टार्ट करूया. नक्की या लेसन मध्ये काय दिलंय हम लोग देखते हैं. इस लेसन में कौन से मेजरमेंट दिए. तो देखिए, फर्स्ट क्या लिखा है, मेजरमेंट. उसके बाद लेंथ. ताई told Nandu and Sonu to measure the length of the table. आता एक ताई आहे, तिने नंदू आणि सोनूला काय सांगितलं, टेबल मेजर करायला सांगितलं, म्हणजे टेबलचं माप घ्यायला सांगितलं. ताई ने नंदू और सोनू को क्या बोला है, जो टेबल है उसका मेजरमेंट लेने के लिए, मीन्स उसको मापने के लिए बोला, कितना लंबा है वो टेबल. देखिए यहाँ पे पिक्चर में वो दोनों मेजर कर रहे. नंदू, द लेंथ ऑफ द टेबल इज 11 स्पैन्स ऑफ माई हैंड. तो देखिए नंदू कैसे मेजर कर रहा है, उसके हाथ से कर रहा है ना मेजर. तो क्या बोल रहा है, द लेंथ ऑफ द टेबल इज 11 स्पैन ऑफ माई हैंड. तो मेरे हाथ के 11 हाथ, मीन्स वो जो हाथ आप लोग बोलते हो ना, हाथ में इतना लंबा है, मेरे हाथ से इतना लंबा है ये, इतना इतना हाथ मेरा ये है. तो इसके जो नंदू का हाथ है वो छोटा छोटा है, तो उसने मेजर किया हाथ से. तो कितना हुआ, 11 हँड्स. कितना हुआ, 11 हँड्स. तर इथे नंदू आहे, त्यांनी लेंथ मेजर करतोय, तर तो हाताने मेजर करतोय, तर तो काय बोलतोय, माझ्या 11 पट, 11 हाताच्या 11 पट काय आहे, ह्या टेबलची लेंथ आहे, म्हणजे 11 हात. सोनू, द लेंथ ऑफ द टेबल मेजर्स 12 स्पॅन्स ऑफ माय हँड. तर सोनूच्या हाताचे किती पट आहे टेबल, 12. किती आहे, 12. सोनू सुद्धा हाताने मेजर करते, तर तिचे 12 हँड्स झाले. टेबलचं मेजरमेंट किती झालं तिचं, 12 हँड्स. सलमा, बोथ ऑफ यूज युअर हँड स्पॅन्स, देन वाय इज देअर इज अ डिफरन्स इन युअर मेजरमेंट. तर बघा सलमा काय बोलते, नंदूने सुद्धा हातानेच काउंट केलं ना टेबलचं मेजरमेंट, टेबलची लेंथ. आणि सोनूने सुद्धा हातानेच मेजर केली. तर सलमा काय बोलते, सलमाने नंदूनी पण सेम हातानेच केली, सोनूनी पण हातानेच केली, मग त्यांचा डिफरन्स काय आलाय, नंदूचं 11 स्पॅन्स ऑफ हँड आलंय आणि सोनूचं 12 स्पॅन्स ऑफ हँड आलंय, मग दोघांच्या याच्यामध्ये डिफरन्स कसा आला, असा सलमाने क्वेश्चन विचारला. देखिए सलमा ने क्या पूछा है, जो नंदू है उसने भी हाथ से मेजर किया, जो टेबल की लेंथ है उसने भी हाथ से मेजर की, और सोनू ने भी हाथ से ही मेजर की टेबल की लेंथ. तो सलमा पूछ रहे, दोनों ने हाथ से किया मेजर, तो दोनों के मेजरमेंट में डिफरेंस क्यों हुए. देखिए ये ना डिफरेंस, नंदू के 11 स्पैन्स आए और सोनू के 12 आए, तो दोनों के डिफरेंस क्यों आए, ऐसे सलमा ने क्वेश्चन पूछा. तो टोनी, आर देयर हैंड स्पैन इक्वल. तो टोनी ने क्या पूछा, उसके जो हैंड्स है, वो जो है उनके जो हाथ है वो सेम है क्या, में हैंड सेम है क्या, उसने पूछा. तो आप लोगों के हैंड्स, आप लोगों के सबके जो हैंड है वो सेम होते हैं क्या, नाही होते ना, किसका छोटा हँड होता है, कोणाचा छोटा हात असतो, कोणाचा मोठा असतो, सगळ्यांचे हात काही सेम नसतात. म्हणून टोनी काय बोले, त्या दोघांचे हात जे आहेत ते सेम आहेत का. नंदू, माइन इज बिगर दॅन सोनूज, दॅट्स व्हॉट कॉज द प्रॉब्लेम. तर नंदू काय बोलतोय, कदाचित माझा हात सोनूपेक्षा मोठा असेल, म्हणून हा प्रॉब्लेम काय झालाय, तयार झालाय, इथे क्रिएट झालाय. तो नंदू ने क्या बोला, मेरा हाथ, शायद मेरा हाथ सोनू के हाथ से बड़ा होगा, इसलिए यहाँ पे ये प्रॉब्लम हुआ है कि उसका 12 स्पैन्स ऑफ हैंड हुए और मेरे मेरे 11 स्पैन्स ऑफ हैंड हुए, इसलिए मेरा हाथ क्या होगा, बड़ा होगा सोनू के हाथ से. ताई ने बोला क्या, ताई ने देखिए क्या बोला, ऑल राइट आई विल गिव पेपर स्ट्रिप्स ऑफ इक्वल लेंथ टू बोथ ऑफ यू, यूज देम मेजर दिस लेंथ. तो ताई ने क्या बोला, अब मैं आपको एक पेपर की स्ट्रिप बना के देती हूँ, और वो भी इक्वल लेंथ की, मीन्स उन्होंने उनको 10 10 सेंटीमीटर की ये स्ट्रिप बना के दी होगी. तो और बोला कि अब इससे आप लोग मेजर करो. आता ताईने काय केलं,
एखादा पेपर घेतला, त्याची स्ट्रीप बनवली, पट्टी बनवली आणि त्याला इक्वल लेंथची बनवली, म्हणजे कदाचित 10 सेंटीमीटरची बनवली असेल आणि दोघांना 10 10 सेंटीमीटरच्या त्या पेपरच्या स्ट्रीप्स दिल्या आणि तो टेबल काय करायला सांगितला, मेजर करायला सांगितला. सबको समझ रहा है ना, सुनाई दे रहा है ना? सगळ्यांना ऐकायला येतंय? ओके, तो देखते अब आगे क्या हुआ. ताईने उनको स्ट्रिप्स दे दी. तर त्यांना ताईने स्ट्रिप्स दिली. आता बघूया काय झालं पुढे. तर देखिए उनके हात में स्ट्रिप्स देख रहे, त्यांच्या हातात पेपराची पट्टी दिसते बघा. तर तशी स्ट्रिप्स बनवून दिली. नंदू, द लेंथ ऑफ द टेबल इज 9 ऑफ द स्ट्रिप्स. अब वो स्ट्रिप से काउंट कर रहे. क्या कर रहे, स्ट्रिप से काउंट कर रहे. सेम इक्वल लेंथ की स्ट्रिप देगे दी उनको और वो स्ट्रिप से काउंट कर रहे. आता त्यांना काय दिलं, ते पेपरची स्ट्रिप दिली बनवून, ते पण दोघांना सेम लेंथची दिली. आता त्या स्ट्रिप्सने ते काय करतायत, मेजर करतायत. तर आता स्ट्रिप्सने नंदूचं मेजरमेंट किती झालं. आता त्या स्ट्रिप्सने नंदूने टेबलची लेंथ मेजर केली. तर त्याचं किती झालं, 9 ऑफ दी स्ट्रिप, म्हणजे 9 वेळा ते स्ट्रिप्स अशी 9 वेळा ती स्ट्रिप्स त्यांनी काय केली, मेजर केली. तेवढं त्याचं लेंथ झालं. सोनूचं किती झालं, वेन आय मेजर इट इट वॉज 9 स्ट्रिप्स टू. सोनूचं सुद्धा सेम झालं, 9 स्ट्रिप्स. त्या स्ट्रिपच्या 9 पटीने त्या टेबलची काय होती, लेंथ होती. नंदू, द स्ट्रिप्स यू गेव अस वेअर ऑफ इक्वल लेंथ, दॅट्स वाय द लेंथ ऑफ द टेबल मेजर दी सेम. आता नंदू काय बोला, आपल्याला जे स्ट्रिप्स दिल्या त्या सेम लेंथच्या आहेत, त्यांची दोघांची जी लेंथ आहे ती सेम आहे, त्याच्यामुळे आपलं जे टेबलचं मेजरमेंट आहे ते दोघांचं सुद्धा सेम आलं. देखिए नंदू ने क्या कहा, जो ताई ने हम लोगों को स्ट्रिप्स दी है वो इक्वल लेंथ की है, उन दोनों की लेंथ है वो सेम ही है, इसलिए हमारी दोनों की टेबल की मेजरमेंट अब क्या होगी, करेक्ट आ गई, यानी सेम आ गई. सलमा, so if we measure the length of something using similar means it measures the same. तो सलमा ने क्या बोला, तो आप लोग कोई भी चीज मेजर करोगे और आपके पास दोनों के पास सेम लेंथ के मेजरमेंट होगा. मीन्स मेजर करने का कुछ जो स्ट्रिप्स वगैरह वो सेम लेंथ का होगा, तो आप दोनों का क्या होगा, जो मेजरमेंट है वो भी क्या आ जाएगा, सेम आ जाएगा, इक्वल आ जाएगा. तर सलमाने काय म्हटलं, आता तुम्हाला एखादी गोष्ट मेजर करायची असेल आणि तुमच्याकडे जे मेजर करायचं साधन आहे, समजा स्ट्रिप्स नाहीतर स्केल, तर सेम असेल, तर तुमचं जे मेजरमेंट आहे दोघांचं, टेबलचं नाहीतर कशाचं पण, ते सेम येईल, इक्वल येईल. सोनू, इफ आय हॅव टू मेजर अ chalk stick, can I use this strip? The strip is longer than chalk stick. तर सोनूने बघा काय विचारला क्वेश्चन आता, की आता मला चॉक स्टिक काय करायचंय, मेजर करायचंय. तर मी ही जी स्ट्रिप्स दिली आहे ताईने, ती मी करू शकते का यूज, ही तर चॉक स्टिक्स पेक्षा खूप मोठी आहे. देखिए यहाँ सोनू ने क्या पूछा है, मुझे अब चॉक स्टिक क्या करना है, मेजर करना है. तुम्हें ये स्ट्रिप से वो मेजर कर इस स्ट्रिप से मेजर कर सकती हूँ क्या, ये तो स्ट्रिप चॉक स्ट्रिप से बहुत बड़ी है, चॉक स्टिक से. तो देखिए क्या बोला, देखिए यहाँ पे चॉक स्टिक दिखाई दे रहा है. वी fold this paper strip to make equal parts and these equal parts will be useful for measuring the piece of chalk. तर ताईने काय म्हटलं, आता जे पेपर स्ट्रिप्स आहे, आता सोनू तर बोलली की काय हे जे स्ट्रिप्स आहे पेपरची, ती चॉक पेक्षा खूप मोठी आहे, मग आता मी कसं मेजर करणार, मी करू. तर ताईने काय म्हटलं, आता आपण ही जी स्ट्रिप्स आहे ती काय करायची, तिला इक्वल पार्ट्स मध्ये आपण काय करायची, फोल्ड करायची. तिला अशी फोल्ड करायची, त्याचे इक्वल पार्ट्स होतील, त्यांना इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं, मग आपल्याला मेजर करायला काय होईल, युजफुल होईल. ताईने देखिए क्या बोला, जो पेपर स्ट्रिप है
वो हम लोग क्या करेंगे अब, इसको फोल्ड करेंगे और ऐसे फोल्ड करेंगे उसके इक्वल पार्ट होने चाहिए। उस इक्वल पार्ट होने से क्या होगा, हमें मेजरमेंट के लिए वो यूजफुल होगा। जैसे हम लोगों ने इक्वल पेपर स्ट्रिप, इक्वल लेंथ की पेपर स्ट्रिप यूज की। टोनी ने क्या बोला, लेट्स फोल्ड द स्ट्रिप 3 टाइम्स एंड गेट 8 इक्वल पार्ट्स। देखिए उन्होंने क्या किया, जो पेपर की स्ट्रिप थी वो 3 टाइम्स क्या की, फोल्ड की। 3 वेळा त्यांनी फोल्ड केलं जी पेपरची स्ट्रिप होती, तर त्यांना किती पार्ट्स भेटले, 8 पार्ट्स भेटले। बघा इथे दिसते तुम्हाला, यहाँ पे दिख रहा है आप लोगों को, देखिए ये पेपर स्ट्रिप है ऊपर की, उसके जो फोल्ड किए हुए आप लोगों को डॉटेड लाइन से दिखाई दे रहा है, 1 2 3 4 5 6 7 दिख रहा है ना। डॉटेड लाईन से वो फोल्ड किया आहे उसको बीच में से, जिथून फोल्ड केलंय तिथे त्यांनी डॉटेड लाईन काढली आहे। आणि हे साईडचे जे बोल्ड लाईन आहे, डार्क लाईन आहे, ते ती काय आहे, त्यांची एक दोघ हे आहे, त्यांचं टोक आहे। तर किती इक्वल पार्ट्स किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 हुए ना उनके इक्वल पार्ट। दिख रहे हैं ना सब लोगों को। सब लोगों को इक्वल पार्ट दिख रहा है उसका। बोर्डवर दाखवते तुम्हाला। कैसे उन्होंने स्ट्रीप बनाई है, ऐसे स्ट्रीप बनाई हुई है ना, कशी स्ट्रिप्स काढलेली आहे, अशी एक पेपरची स्ट्रीप आहे ना। और उसमें कितने उन्होंने ऐसे फोल्ड किए कि उसके इक्वल 3 पार्ट्स हो गए। तो 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8, तो हुए एक 8। ये डॉटेड लाइन से दिखाइए, मैं यहाँ पे बोल्ड करती हूँ। तो ऐसे इक्वल पार्ट्स किए उन्होंने, तो त्यांनी ये स्ट्रिपचे असे 8 इक्वल पार्ट्स केले। उसके बाद देखिए उन्होंने क्या किया, तो देखिए वहां पे उन्होंने वो चॉक स्टिक है यानी चॉक हमारा, वो वहां पे रख दिया उन्होंने, तिथे त्यांनी ठेवला। सलमा, आई विल प्लेस द चॉक अलोंग द पेपर स्ट्रिप। तो सलमा ने क्या बोला, अब मैं इस चॉक को उस पेपर स्ट्रिप के साथ में रखती हूँ, साइड में रखती हूँ। दिस चॉक इज इक्वल टू लेंथ, दिस चॉक इज इक्वल इन लेंथ टू 5 ऑफ द स्मॉल पार्ट। तर सलमाने काय म्हटलं, आता हा जो चॉक आहे त्याची लेंथ किती आहे, लेंथ टू द 5 दिस स्मॉल पार्ट। तर जे त्यांनी पार्ट डिवाइड केलेत, हे जे पेपरचे पार्ट डिवाइड केले त्यांच्या, त्याच्यानुसार त्याची लेंथ किती झाली, 5। किती झाली, 5। तो देखिए जो सलमा है उसने क्या कहा, यहाँ पे मैं क्या रखती हूँ, यहाँ से स्टार्ट किया, इस यहाँ इथून स्टार्ट केलं, चॉक ठेवला, 1 2 3 4 5, वो चॉक कहाँ पे गया, यहाँ तक। ओके, तो उन्होंने चौक यहाँ पे रखा है, तो उसकी लेंथ कितनी हुई, वन, यहाँ से स्टार्ट की ना, 1 2 3 4 5, यहाँ तक उसकी लेंथ गई, तो उसकी कितनी लेंथ हो गई, 5। कितनी हो गई, 5। तर किती लेंथ झाली त्याची, 5। यांनी असं काउंट केलं। कळालं सगळ्यांना कसं काउंट केलं। सब लोगों को समझ में आया कैसे काउंट किया उन्होंने, जो चॉक स्टिक थी। त्याची चॉपस्टिकची लेंथ किती झाली, लेंथ टू 5 ऑफ दी स्मॉल पार्ट, जे पेपरचे स्मॉल स्मॉल पार्ट्स केले होते त्यांनी डिवाइड केले होते त्याचे किती झाली, 5।
माझा माईक कोणी ऑफ केला? काय सांगितलंय मी क्लासमध्ये? तुम्हाला फक्त मोबाईल साईडला ठेवून द्यायचंय. जेव्हा क्वेश्चन विचारेल तेव्हाच फक्त रिप्लाय द्यायचंय. मध्ये मध्ये हात लावायचा नाहीये. आता मला नशीब मी इथे आली. मला कसं कळालं असतं की माझा माईक ऑफ झालाय? आणि तो माईक ऑफ केलाय संयोगनी, संयोग भूमकर, त्यांच्याकडून हा माईक ऑफ झालाय माझा. सगळं कळतं इथे, कोण माईक ऑफ करतंय, कोण हे करतंय. परत असं व्हायला नाही पाहिजे. ओके. तुम्ही हातच लावू नका. जेव्हा मी विचारेल तेव्हा फक्त हात लावा. चला, कुठे होतो? तर नंदू काय बोलला, मला आता या दोन गेट मधला काय करायचंय, डिस्टन्स काउंट करायचंय. तर मी ही स्ट्रीप यूज करू शकतो का? तर सलमा काय बोलली, नहीं, ही खूप स्ट्रिप जी पेपर स्ट्रिप है ती खूप छोटी है, ये जो पेपर स्ट्रिप है ये बहुत छोटी है। तो ताई ने क्या बोला, मेरे पास एक रस्सी है, चलिए उस रस्सी से हम लोग इस दो गेट का क्या करते हैं, क्या बोलते हैं, दो गेट के बीच में का जो डिस्टेंस है वो मेजर करते। नंदू, यस, लेट्स यूज स्ट्रिंग टू मेजर द डिस्टेंस बिटवीन द गेट पोस्ट। तो देखिए यहाँ पे नंदू ने फिर क्या बोला, हाँ चलिए हम लोग इस रस्सी से इस दोनों गेट के बीच में का अंतर क्या करते हैं, मेजर करते हैं। आपण काय करूया, या दोन्ही गेटच्या मधला अंतर काय करूया, मेजर करूया. कशाने? रस्सीनी, दोरीनी, टोनी. द डिस्टेंस बिटवीन द गेट पोस्ट इज इक्वल टू 3 स्ट्रिंग्स। ओके. तो बघा त्यांनी मेजर केली, उन लोगों ने मेजर किया वो डिस्टेंस, तो उनका कितना हुआ, वो स्ट्रिंग के 3 इक्वल स्ट्रिंग, मीन्स जो स्ट्रिंग है उन्होंने थ्री थ्री बार मेजर किया, तभी उनका गेट का डिस्टेंस मेजर हुआ। ओके। ताई, इट इज इजियर टू मेजर अ ग्रेट डिस्टेंस using something of greater length, and to measure shorter length it is easier to use a shorter thing. You have seen that for yourself, haven't you? तो देखिए ताई ने क्या बोला, आप लोग जब बड़ा डिस्टेंस, यानी बड़ा कुछ आप लोगों को मेजर करना है, यानी डिस्टेंस, बड़ा डिस्टेंस, तो आप लोगों को तभी बड़ी चीज, मीन्स स्ट्रिंग वगैरह बड़े लेंथ वाली जो कोई भी स्केल या स्ट्रिंग आप लोगों ने यूज की, तो आप लोगों को इजी होता है मेजर करने के लिए। वैसे आप लोगों को कुछ छोटी चीज मेजर करने, तभी छोटा पेपर स्ट्रिप वगैरह आप लोग यूज करोगे, तो आप लोगों को इजी होगा मेजर करने के लिए। इथे काय सांगितलं, जर तुम्हाला खूप मोठं डिस्टन्स काय करायचं असेल, मेजर करायचं असेल, तर तेव्हा तुम्ही मोठं लेंथ वाला काय यूज केलं, स्ट्रिंग वगैरे, तर तुम्हाला इझी जातं। तसंच तुम्ही छोटी वस्तू तुम्हाला मेजर करायची असेल, तर तुम्ही तेव्हा पेपर स्ट्रिप वगैरे छोटी स्केल वगैरे यूज केलं तर ते तुम्हाला इझी होईल। पण जर तुम्ही छोट्या स्केलनी दोन गेट मधलं जे डिस्टन्स आहे ते मेजर केलं, तर ते खूप टाइम लागेल आणि ते खूप डिफिकल्ट जाईल। तर छोट्या ज्या वस्तू आहेत त्या छोट्या मेजरमेंटनी काय करायचं, छोट्या मेजरमेंटनी मेजर करायचं, आणि मोठ्या ज्या वस्तू आहेत त्या मोठ्या मेजरमेंटनी काय करायचं, मेजर करायचं। समजलं सगळ्यांना एवढं? फर्स्ट टू पेज आप लोगों को ध्यान में आए? फर्स्ट टू पेज सगळ्यांना कळालं? ओके, चलिए नेक्स्ट देखते हैं। उसके बाद आप लोगों ने ये देखे होंगे ना, ये जो यहाँ पे दिए स्केल, मीटर स्केल, सगळ्यांनी हे बघितले असेल ना, ही टेप आपण बोलतो याला टेप आहे, मेजर करायचं हाइट वगैरह, आप लोगों ने देखी होगी ये। तो ये बड़ा वाला मेजरमेंट है, इससे आप लोग डिस्टेंस वगैरह, आपकी डोर की हाइट, आप लोग आपकी हाइट भी इससे आप लोग क्या कर सकते, मेजर कर सकते, इसे टेप बोलते। ते तुम्ही बघितलं असेल, टेप घरामध्ये तुमची हाइट वगैरे तुम्हाला जर मेजर करायची असेल तर तुम्ही याचा यूज करता।
उसके बाद देखिए क्या, टाई, अ शीट ऑफ क्लॉथ मस्ट मेजर द सेम नो मैटर हु मेजर इट, दैट इज वाय अ लॉन्ग मेटल स्केल इज यूज टू मेजर द क्लॉथ इन अ क्लोथ शॉप. तर ताई काय म्हटलं, ताईने काय म्हटलं, ताई काय बोलली की आता तुम्हाला एखादा कपडा किती मीटर पाहिजे, आता तुम्हाला समजा 3 मीटर कपडा पाहिजे, तर ते तुम्हाला तुम्ही दुकानात गेल्यानंतर शॉपकीपरला बोलता की 3 मीटरचा कपडा द्या आम्हाला, हा कपडा 3 मीटर द्या. तर तेव्हा काय होतं, तेव्हा तो काय करतो शॉपकीपर, एक त्याच्याकडे स्केल असते, बघितली का तुम्ही, मेटलची स्टीलची स्केल असते. आप लोगों ने देखी है कि उसके पास स्केल होती है एक बड़ी वाली, स्टील की, मेटल की. तो वो निकालता है और उससे क्या करता है, मेजर करके आप लोगों को उतना जो कपडा चाहिए 3 मीटर, वो आपको मेजर करके देत आहे, तुम्हाला तेवढा कपडा तो मेजर करून देतो. बघा इथे दिसतंय तुम्हाला पिक मध्ये. द स्केल इज 1 मीटर. अब देखिए ये इंपॉर्टेंट है. द स्केल इज 1 मीटर लॉन्ग. द मीटर is a standard unit which is used for measuring length. If we divide a meter into 100 equal parts, each part is called a centimeter. देखिए ये बहुत क्या है, इम्पॉर्टंट पॅराग्राफ आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॅराग्राफ आहे. तिथे काय सांगितलं, द स्केल इज 1 मीटर लॉंग. तर जी स्केल असते यूज करता शॉपकीपर मध्ये, ती काय असते, 1 मीटर लॉंग असते. 1 मीटर एवढ्या मोठ्या, एवढ्या लांबीची असते. त्याची लेंथ किती असते, 1 मीटर. आणि 1 मीटर इज अ स्टँडर्ड युनिट. 1 मीटर हा काय आहे, एक युनिट आहे. कशाचं युनिट आहे, लेंथचं युनिट आहे मेजर करायला, विच इज यूज फॉर मेजरिंग लेंथ. आता जे मीटर आहे ते एक युनिट आहे, ते कशासाठी यूज करतात, लेंथ तुम्हाला जर मेजर करायची असेल कपड्याची, कसलीही, नाहीतर डिस्टन्स, दोन गेट मधलं डिस्टन्स, नाहीतर तुमच्या दरवाजातलं दरवाजाची हाईट वगैरे, तर ते सुद्धा ते सगळं कशाने मेजर करतात, मीटर मध्ये. कशामध्ये, मीटर मध्ये. तर हे काय आहे, मीटर हे एक युनिट आहे. कसलं युनिट आहे, लेंथ काय करायचं, मेजर करायचं, हे एक युनिट आहे. इफ वी डिवाइड द मीटर इंटू 100 इक्वल पार्ट, आपण या मीटरलाच 1 मीटरला, ही जी 1 मीटरची स्केल असेल त्याला 100 इक्वल पार्ट्स मध्ये आपण काय केलं, त्याला डिवाइड केलं. तर इच पार्ट काय बोलतात त्याला, इच पार्टला काय बोलतात, सेंटीमीटर. काय बोलतात, सेंटीमीटर. तो देखिए यहाँ पे बोर्ड पे मैं आप लोगों को दिखाती हूँ. आता तुमच्याकडे ही एक स्केल आहे, 1 मीटरची एक स्केल आहे. ओके, तुमच्याकडे आपके पास ये 1 मीटर की एक स्केल है. हाँ, तो आप लोगों ने इसको डिवाइड किए 100 इक्वल पार्ट्स में, कितने, 100. तो यहाँ पे ऐसे आप लोगों ने डिवाइड किया 100 इक्वल पार्ट्स में, असं तुम्ही त्याला डिवाइड केलं 100 इक्वल पार्ट्स मध्ये. तर हे जे डिस्टन्स आहे, हे जे इक्वल पार्ट्स आहेत छोटे छोटे, यालाच काय बोलतात, सेंटीमीटर. काय बोलतात, सेंटीमीटर. इसको ही क्या बोलते हैं, जो इक्वल पार्ट में डिवाइड किए उसको ही बोलते हैं सेंटीमीटर. और ये पूरी स्केल, इस पूरी स्केल क्या आहे, 1 मीटर. कळालं सगळ्यांना. जी मोठी स्केल असते मीटरची, कपडे वगैरे मेजर करायची, त्याला काय बोलतात, मीटरची स्केल. आणि त्यालाच डिवाइड केलं तुम्ही 100 इक्वल पार्ट्स मध्ये, तर त्याला काय बोलतात, सेंटीमीटर. काय बोलतात, सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना, 1 मीटर आणि सेंटीमीटर. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कसं होतं, समजलं का सगळ्यांना. मीटर स्केलला 100 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, तर ते छोटे छोटे पार्ट्स त्याला काय बोलतात, सेंटीमीटर. समझा आप लोगों को. रिप्लाई कीजिए चैट बॉक्स में. ओके, तो यहाँ पे देखिए आप लोगों को एक इम्पोर्टेंट एरिया है बॉक्स में, एक बॉक्स इम्पोर्टेंट एरिया है, 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर ये आप लोगों को याद रखना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कधी तुम्हाला विचारू शकता, 1 मीटर इक्वल टू तुम्हाला सांगता यायला पाहिजे 100 सेंटीमीटर.
काय 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके, सगळ्यांनी लर्न केलं, सगळ्यांनी वाचलं. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे तुमच्याकडे जर 1 मीटरची स्केल असते तर त्याचे जे पार्ट्स केलेले असतात इक्वल पार्ट्स, ही जी 1 मीटरची स्केल असते त्याचे इक्वल पार्ट्स केलेले असतात त्याला काय बोलतात, सेंटीमीटर. मग असे आपण मीटरचे 100 सेंटीमीटर मध्ये पार्ट केले, डिवाइड केलं. मीटर स्केलला 100 सेंटीमीटर मध्ये काय केलं, डिवाइड केलं. छोटे छोटे 100 पार्ट्स केले तर त्याचं काय होतं, 1 मीटर तयार होतो. काय तयार होतो, 1 मीटरची स्केल तयार होते. ओके, चलिए उसके बाद देखते हैं हम लोग सलमा. तो वी यूज द डिस्टेंस बिटवीन द गेट्स पोस्ट विथ अ string. Now let use this meter scale and measure it again and in meters and centimeter. तर बघा, आता सलमा काय बोलली, तर तुम्ही स्ट्रिंगनी यूज केलं, स्ट्रिंगनी मेजर केलं 2 गेट मधलं डिस्टन्स. आता तुम्ही काय करा, ही जी स्केल आहे मीटरची, आता तुम्ही हे जे डिस्टन्स आहे कशामध्ये मेजर करा, मीटर आणि सेंटीमीटर मध्ये. कशाने, मीटर आणि सेंटीमीटर मध्ये. मीटर स्केल यूज करा आणि त्याला मेजर करा. नंदू, द डिस्टन्स बिटवीन पोस्ट इज 3 मीटर्स अँड 80 सेंटीमीटर. बघा आता त्यांनी ते काउंट केलं, जे डिस्टन्स आहे 2 गेट मधलं ते काय झालं, त्यांनी काउंट केलं तर किती आलं त्यांचं, 3 मीटर. म्हणजे 3 मीटर पूर्ण स्केल आली. आणि 80 सेंटीमीटर काय आलं, थोडं पुढे आलं. म्हणजे जी फोर्थ वाली स्केल त्यांनी घेतली असेल त्याच्या फक्त 80 सेंटीमीटर झाले, 1 मीटर मधले 80 सेंटीमीटर झाले. आणि आपली पूर्ण मीटर स्केल कितीची असते, 100 सेंटीमीटरची. म्हणजे 20 सेंटीमीटर काय झालं, लेफ्ट राहिलं. समजलं सगळ्यांना, सबको समझ में आ रहा है. जो उन्होंने गेट का, ये उनका 2 गेट है, उनका जो डिस्टेंस है उन लोगों ने क्या किया, मेजर किया मीटर स्केल से. त्यांनी मेजर केलं तर त्यांचं किती आलं, 3 मीटर अँड 80 सेंटीमीटर. किती आलं, 3 मीटर 80 सेंटीमीटर. म्हणजे हे जे त्यांनी यूज केलं याच्यामध्ये त्यांनी 3 मीटरच्या स्केल त्यांच्या कम्प्लीट झाल्या मेजर करून. ओके, 3 मीटरच्या स्केल कम्प्लीट झाल्या. आणि या 1 मीटरची स्केल होती जी शेवटची त्याची फक्त 80 सेंटीमीटर झाली. ओके, उन्होंने जो मेजर किया उसके डिस्टेंस में 3 मीटर की पूरी स्केल कंप्लीट हो गई मेजर करके. और जो दूसरी वाली एक फोर्थ वाली जो मीटर स्केल थी उसके सिर्फ 80 सेंटीमीटर हुए. और आप लोगों को पता है 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना, कळतंय का, सब लोगों को समझ में आ रहा है कैसे मीटर सेंटीमीटर का. चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. ओके, चलिए उसके बाद देखते हैं क्या हुआ. Tony, my big brother uses a small ruler putty from his compass box to measure short distances. तर टोनी काय बोलला, माझा मोठा भाऊ काय करतो, जो त्याला छोटे छोटे काही मेजर करायचं असेल, समजा त्याला चॉकचं लेंथ मेजर करायची असेल, नोटबुकची लेंथ मेजर करायची असेल, तर तो काय करतो, माझ्या जे कंपोस्ट मध्ये जी हे असते स्केल असते, रुलर, छोटी पट्टी असते, तो यूज करतो शॉर्ट डिस्टन्स मेजर करण्यासाठी. ताई, द नंबर्स 1 2 3 4 written beside the bigger marking on this ruler shows the centimeter. Between two big marking there are smaller marking. They shows the unit length smaller than the centimeter. तर देखिए इथे काय सांगितलं ताईने, ताई काय बोलली बघा. आता तुम्ही स्केल बघितली ना सगळ्यांनी, सब लोगों ने स्केल देखी होगी, स्केल देखी है ना सब लोगों ने. तो उसके जो यहाँ से 0 से स्टार्ट होती है, 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
ऐसे स्केल होती है, आप लोगों को पता है। हाँ, तो इतने यहाँ पे क्या होता है, 1 2 3 4 5 6 7। ओके, तर तुम्ही अशी स्केल बघितली असेल. तर आता हे जे 1 2 3 4 मार्किंग्स आहेत. सॉरी, ये जो मार्किंग मेरी रॉन्ग हो गई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यहाँ पे 1 हुआ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तो हे काय, ही असे तुमचे स्केल असते. तर इथे हे 1 2 3 आहेत, तर यालाच काय बोलतात आपण, सेंटीमीटर. काय बोलतो, सेंटीमीटर. आणि हे जे छोटे छोटे 10 इक्वल पार्ट्स आहेत, हे छोटे छोटे 3 इक्वल पार्ट्स आहे, याला काय बोलतात, हे सेंटीमीटर पेक्षा सुद्धा छोटे असतात. मेजरमेंट सेंटीमीटर पेक्षा खूप शॉर्ट असतात. ओके, सगळ्यांना कळतंय, स्केल बघितली सगळ्यांनी, सगळ्यांना कळतंय. ओके, तो चलिए, अब आप लोगों को सेंटीमीटर और मीटर समझ में आया. तो आप लोग मुझे अब बताइए कि इस जो एक्सरसाइज है यहाँ पे, मीटर और सेंटीमीटर. मीटर इज 100 टाइम्स एज अ लॉन्ग सेंटीमीटर. जो मीटर होता है वो सेंटीमीटर से बड़ा होता है. कितने टाइम्स, 100 टाइम्स. कितने टाइम्स, 100 टाइम्स. म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. जेव्हा तुमचे 100 सेंटीमीटर होतील, तेव्हा तुम्हाला 1 मीटर मिळेल. म्हणूनच काय सांगितलं, हा 1 मीटर आहे जो, तो सेंटीमीटर पेक्षा मोठा आहे 100 पट्टीने. तो देखिए यहाँ पे मीटर स्केल भी दिखाई दे रही, तो मीटर स्केल दिसते. अब देखिए यहाँ पे आप लोगों को क्वेश्चन पूछा, आप लोगों को इसका आंसर आज होमवर्क में सॉल्व करना है. ओके, चलिए. इथे काय दिले, मीटर स्केल. इन द टेबल write whether you will measure the following length distances in centimeter and meter. तो आप लोगों के यहाँ पे दिया आहे, सब कुछ कुछ ऑब्जेक्ट के लेंथ दिए. तुम्हाला इथे कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टचं, कुठल्या कुठल्या वस्तूचं लेंथ सांगितले. ते तुम्ही कशामध्ये मेजर करणार ते तुम्हाला सांगायचं, मीटर मध्ये या सेंटीमीटर. आप लोग किसमें मेजर करोगे ये आप लोगों को बताए. चलिए, लेंथ ऑफ द पेंसिल. कौन बताएगा मुझे, किसमें हम लोग मेजर करेंगे, मीटर या सेंटीमीटर. लेंथ ऑफ द पेन्सिल, जी पेन्सिलची लेंथ आहे, आपण कशात करणार, कोण सांगणार मला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला, लेंथ ऑफ द पेंसिल. तो पेंसिल की लेंथ है वो किसमें आप लोग करोगे मेजर. चलिए, चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. सब लोग कहाँ, सब लोग है ना क्लास में. ओके, स्नेहा बताइए आप, जो लेंथ ऑफ द पेंसिल है, पेंसिल की लेंथ है वो आप लोग किस में. सेंटीमीटर. वेरी गुड, किसमें, सेंटीमीटर. क्योंकि पेंसिल आप लोगों को पता है इतनी भी लंबी नहीं होती हमारी पेंसिल, इतनी इतनी होती है ना हमारी पेंसिल. आपली जी पेन्सिल असते ती एवढी एवढीच असते, सगळ्यांना माहितीये. तर जी पेन्सिल आहे त्याची लेंथ कशामध्ये येणार, ही सेंटीमीटर. किसमें आएगी, ये सेंटीमीटर. त्याची ही जे आहे ते सेंटीमीटर मध्ये. ओके, नेक्स्ट देखिए क्या दिया है, लेंथ बिटवीन टू बिल्डिंग्स. अब जो, सॉरी, डिस्टेंस बिटवीन टू बिल्डिंग्स. जो आप लोगों को दो बिल्डिंग के बीच में का डिस्टन्स क्या करना है, मेजर करना है. तुम्हाला दोन बिल्डिंग मधला जो डिस्टन्स आहे ते काय करायचं, मेजर करायचे. तो आप क्या यूज करोगे, मीटर या सेंटीमीटर. चलिए, मुझे कौन बताएगा, कोण सांगणार मला, मीटर का सेंटीमीटर मध्ये यूज करणार. दोन बिल्डिंग मधला आपल्याला लेंथ मोजायची, डिस्टन्स मोजायचे, सॉरी डिस्टन्स मोजायचे. कोण सांगणार मला. ओके, स्नेहा बताइए आप.
मीटर। वेरी गुड, मीटर। आज देखिए सिर्फ स्नेहा ही आंसर कर रही है, बाकी के लोग सगळ्यांनी आन्सर करायचंय, फक्त स्नेहाच आन्सर करते. बाकीच्यांनी सुद्धा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कळालंय ना सगळ्यांना? तर आता दोन बिल्डिंग मधला डिस्टन्स, तर दोन बिल्डिंग, आता इथे एक बिल्डिंग असेल आणि इथे एक बिल्डिंग असेल, तर बिल्डिंग मधला आपल्याला डिस्टन्स मोजायचं, तर ते कशामध्ये येणार? मीटर मध्ये. कशामध्ये? मीटर मध्ये. त्याच्यानंतर बघा काय दिलंय, विड ऑफ दी रोड. ती जर रोड असेल त्याची आपल्याला विथ मोजायची, म्हणजे किती लांब आहे त्याची जाडी मोजायची, तर ती कशामध्ये यूज करणार तुम्ही? मीटर या सेंटीमीटर? ओके, गार्गी सांग. रोडची जी विथ आहे ती कशामध्ये तुम्ही मेजर करणार? मीटर। मीटर, व्हेरी गुड. नंतर काय सांगितलंय तुम्हाला? लेंथ ऑफ युअर नोटबुक. आता नोटबुकची लेंथ, तर नोटबुक तुम्हाला माहिती आहे किती मोठी असते किती छोटी असते, तर नोटबुकची लेंथ कशामध्ये मेजर करणार? मीटर का सेंटीमीटर? कोण सांगणार मला? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नोटबुक तुम्हाला माहिती आहे ना, नोटबुक कशी असते? अशी नोटबुक आहे. ओके, ही अशी नोटबुक आहे, तर याची ही लेंथ कशामध्ये तुम्ही मेजर करणार? स्नेहा, सॉरी, रिद्धी. चला रिद्धी सांग बा, नोटबुकची लेंथ कशा कशा सेंटीमीटर। व्हेरी गुड, सेंटीमीटर. नंतर काय विचारलंय? लेंथ ऑफ मोबाईल फोन. आता जो तुमचा मोबाईल फोन आहे त्याची लेंथ कशामध्ये करणार मेजर? मोबाईल फोन बघितलंय ना, मोबाईल तर सगळ्या आता पण आहे तुमच्या हातात, तर ते केवढा असेल? हा जो मोबाईल फोन आहे त्याची ही लेंथ कशामध्ये तुम्ही करणार? मीटर या सेंटीमीटर? ओके, गार्गी सांग बा. सेंटीमीटर। व्हेरी गुड, सेंटीमीटर. कारण तो छोटा आहे, खूप मोठा पण नाहीये. जे छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आपण कशाने करतो मेजर? सेंटीमीटरने. नंतर काय दिलंय? डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. काय दिलंय? डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. आता पोल्स मधला आपल्याला डिस्टन्स काय करायचंय? फाइंड आउट करायचं, तर कशामध्ये करणार? आता इथे एक पोल असेल P1 आणि इकडे एक पोल असेल तुमचा P2, तर या दोघांमधलं हे डिस्टन्स आहे, हे कशामध्ये करणार तुम्ही मेजर? कौन सांगणार? स्नेहा बताइए आप, किसमें मेजर करेंगे? सेंटीमीटर। नहीं, ये पोल का है ना, पोल, एक पोल आपका इधर होगा, नहीं तो कितना लंबा होगा शायद, तो मीटर में करेंगे डिस्टेंस, यस। मीटर में. ओके, माइक ऑफ कीजिए. तो कळालं सगळ्यांना? सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं का? हे तुम्हाला बॉक्स काय करायचंय? क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. नंतर काय दिलंय? Measure the following distances in a standard unit. Get your friend to do so to compare your observation and measure again it if the difference. तिथे काय करायचंय तुम्हाला? अजून काही लेंथ विचारले तर ते तुम्हाला मेजर करायचंय. ओके, आणि तुम्हाला काय करायचंय? तुमच्या फ्रेंडला सुद्धा मेजर करायला सांगायचंय. तर लेंथ ऑफ द स्कूल कंपाऊंड वॉल. ओके, तर तुम्ही मेजर केली, ती समजा आली, स्कूलची जी वॉल आहे ती आली समजा 5 मीटर लेंथ, आणि तुमच्या फ्रेंडने यूज केली मेजर, तर त्याची आली 4 मीटर. तर असं तुम्हाला लिहायचं, आणि डिफरन्स असेल तर तुम्हाला परत मेजर करायचे, असं तुम्हाला सांगितले. ओके, फाइंड आउट द लेंथ, फाइंड आउट द, तर असंच तुम्हाला लेंथ ऑफ द न्यूजपेपर, लेंथ ऑफ द बुक, हे सगळं तुम्हाला सुद्धा मेजर करायचं आणि तुमच्या फ्रेंडला मेजर करून सांगायचं किती आले, दोघांचं चेक करायचंय.
सेम लेंथ आली का, किती डिफरन्स आलाय. ओके. नंतर काय दिलंय, फाइंड आउट द लेंथ ऑफ दी फॉलोइंग. आता तुम्हाला खालचे जे दिलंय त्यांचं काय करायचं, लेंथ फाइंड आउट करायचं. तर साडीची किती असू शकते लेंथ, किती म्हणजे आता तुम्हाला माहित आहे साडी, जी आपली आई साडी घालते त्याची लेंथ समजा 5 मीटर घाली ना, 5 मीटर. तर क्लोथ रिक्वायर टू फादर्स शर्ट किती लागेल, कमीत कमी 2 मीटर. दुपट्टा 1 मीटर नाही तर 2 मीटर. टॉवेल टॉवेल किती असेल, समजा 70 सेंटीमीटर. हँडकरचीफ 15 सेंटीमीटर. असं तुम्हाला लिहायचंय. हँडकरचीफ छोटा असतो ना, हँडकरचीफ छोटा रहता है तो उसका छोटा साइज आएगा. आता एवढाच हँडकरचीफ असतो आपला रुमाल, तर त्याचा असेल 15 नाही तर 10 सेंटीमीटर. जो टॉवेल असतो याच्यापेक्षा थोडा मोठा असतो, तर त्याला आपण लिहू शकतो 50 सेंटीमीटर. जो ओढणी वगैरे असते ती अजून मोठी असते, त्याला तुम्ही लिहू शकता 1 मीटर. ओके. कळालं सगळ्यांना, सबको समझ में आया, सगळ्यांना कळालं का. ओके. आप लोगों को घर पे होमवर्क करना ही है. और उसके बाद देखिए क्या दिया है लास्ट, इस यहाँ पे भी आप लोगों को क्या करना है, लेंथ एज्यूम करना है पहिले. आप यहाँ पे दिया लेंथ ऑफ द लेडी फिंगर. तर तुम्हाला सांगितलंय लेडी फिंगर माहिती आहे सगळं, भेंडी. तर लेंथ ऑफ दी आता तुम्हाला विचारलं तर लेंथ ऑफ द लेडी फिंगर किती असेल, भेंडीची लेंथ किती असेल, तर तुम्ही सांगू शकता. समजा तुम्ही सांगितलं 5 सेंटीमीटर असं तुम्ही सांगितलं, मग नंतर तुम्ही ती मेजर करून बघायची. आप लोगों ने बताया कि लेडी फिंगर की जो लेंथ है वो 5 सेंटीमीटर है. फिर बाद में आपको क्या करना है, वो मेजर करके देखना है. मेजर करने के बाद जो मेजरमेंट आएगा, आपने मेजर किया और आपका आ गया 6 सेंटीमीटर, तो यहाँ पे लिखना है सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना, कळालं. ओके. उसके बाद बताइए मुझे, जो ये लेंथ ऑफ द क्लस्टर बीन, गवार, उसको भी आप लोग सेंटीमीटर में ही क्या करेंगे, मेजर करेंगे. हाइट ऑफ द जवार प्लांट, उसको किस में करेंगे आप लोग मेजर. जो जवार प्लांट आहे उसकी जो हाईट आहे, ज्वारीचं जे पीक असेल, झाड असेल, त्याचं कशामध्ये तुम्ही मेजर करणार, मीटर का सेंटीमीटर. कोण सांगणार मला. कितना होता है ज्वार का जो प्लांट है, आप लोगों ने देखा होगा, तो वो उसका कम से कम 50 या 70 सेंटीमीटर होगा. ओके. सेंटीमीटर ही आ जाएगा, ज्यादा ही लंबा नहीं रहता है. नंतर काय सांगितलंय, द गर्थ ऑफ द बनियान ट्री, यानी जो बनियान ट्री होते उसकी जो चौडाई आहे त्याची ती हे आहे, किती म्हणजे हा जो बनियान ट्री आहे, बनियान ट्री याने वडाचं झाड. ओके. असं असतं ना त्याला, त्याच्या ज्या फांद्या असतात, त्याची ही जाडी किती आहे ती तुम्हाला काय करायची, मेजर करायची. ओके. तो सब लोगों को समझ में आया. ये जो पेज है 38 पेज, आपको सब जो एग्जाम्पल आहे वो सॉल्व करणे. हे जे 38 पेज नंबर आहे ते तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे होमवर्क मध्ये. ओके. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का, पटकन सांगा. सबको समझ में आया होमवर्क और आज का लेसन. चलिए सब लोग बताइए, सगळ्यांना कळालं का, सगळ्या आहेत ना क्लासमध्ये, चला सगळ्यांनी सांगा, सगळ्यांना कळालं का. सबको मेरी आवाज तो क्लियर सुनाई दे रही है. तो ओनली 2-3 पीपल ही क्यों रिप्लाई कर रहे, बाकी के सब सो गए क्या. ओके. तर सगळ्यांनी तो होमवर्क करायचा आहे. आणि आज तुम्हाला मी एक थिंग सांगणार आहे नवीन, ते तुम्हाला
टेस्ट. आता तुमचे टेस्ट घेणार आम्ही. तर तुमची टेस्ट आम्ही कधीही घेऊ. जेव्हा घेऊ तुम्हाला सांगू. टेस्ट आणि ती ऑनलाईन टेस्ट असते. जसं आता आपण ऑनलाईन शिकतोय ना. सगळेजण हम लोग ऑनलाइन पढ़ रहे, वैसे आप लोगों को जो टेस्ट है, जो आपके स्कूल में यूनिट टेस्ट होते हैं ना, वैसे टेस्ट लेने वाले, पर वो ऑनलाईन. ओके. तो तुम्ही जसे स्कूलमध्ये टेस्ट देता पेपरवर, 20 मार्क्सची, 10 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट होते ना. सगळ्यांची होते ना युनिट टेस्ट स्कूलमध्ये. तर तशी आपण इथे सुद्धा घेणार आहोत. म्हणजे आम्हाला समजेल तर की तुम्ही किती स्टडी करता घरी, आपलं होमवर्क करते या नहीं करते, फिर से पढ़ते हैं क्या नहीं पढ़ते, तो उससे हम लोगों को समझ में आएगा. तो आज मैं आप लोगों को बताती हूँ कैसे वो टेस्ट आप लोगों को देना है. ओके. सगळ्यांना सांगते मी कशी टेस्ट द्यायची, सगळ्यांनी लक्ष द्या. जेव्हा आता कधी टेस्ट असेल तर तुम्हाला सगळ्यांना ती ओपन करता यायला पाहिजे. कळतंय ना सगळ्यांना? सबको आवाज सुनाई दे रही है मेरी? ओके. तर चले, मी आप लोगों को बताते, मी तुम्हाला सांगते कशी टेस्ट ओपन करायची. तर बघा, आता मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये एक लिंक पाठवणार. काय करणार, ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एक लिंक पाठवणार. आप लोगों को मैं व्हॉट्सअप के ग्रुप पे एक लिंक भेजूंगी. काय करणार, लिंक्स पाठवणार. तर जो व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, आता फॉर एक्झाम्पल आता मी व्हाट्सएप ग्रुपर एक लिंक पाठवली. ती लिंक अशी असेल. ये जो लिंक होगी वो ऐसे आप लोगों को दिख रही है ना, सब लोगों को सगळ्यांना दिसते लिंक. असा मेसेज ही अशी लिंक असेल, टेस्ट लिंक. इथे बघा तुम्हाला दिले टेस्ट लिंक. दिसते का सगळ्यांना? सब लोगों को दिख रहा है? सगळ्यांना दिसते का? ही जी टेस्ट लिंक आहे ही अशी तुम्हाला पाठवली जाणार. आणि ती तुमच्या कधीही क्लासच्या टाइम मध्येच घेणार. आणि जेव्हा तुमचा त्या टेस्टचा सुद्धा काय असणार, एक टायमिंग असणार. समजा सकाळी 8 वाजता चालू होणार आणि 9ला संपणार. आणि जर तुम्ही 9च्या नंतर ती टेस्ट द्यायला गेला तर ती ओपन होणार नाही. आप लोग जो मैंने टाइम दिया होगा सुबह 8 से 9 तक, उसी टाइम में आप लोगों को ये टेस्ट क्या करना है, देना है, सॉल्व करना है. उसके बाद 9 ओ क्लॉक के बाद आप लोग ये टेस्ट नहीं दे सकते. ओके. उसका टाइम लिमिट खत्म हो जाता है. सबको दिख रहा है क्या ये? तो आप लोगों को क्या करना है, उसके बाद ये जो लिंक है उसके ऊपर क्या करना है, क्लिक करना है ऐसे. ओके. तो आप लोगों को क्रोम में ऐसे उसको ओपन करना है. दिख रहा है ना सब लोगों को? ऐसे आपका फॉर्म आ जाएगा. ऐसे आपका टेस्ट पेपर, जैसे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, एमसीक्यू टाइप के क्वेश्चन आ जाएगा. असे तुम्हाला एमसीक्यू चे क्वेश्चन्स येतील. दिसतायत ना सगळ्यांना क्वेश्चन्स आणि त्याच्या आन्सर्स खाली. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याच्यातला कुठलाही एक आन्सर असेल. सगळ्यांना दिसतंय? सब लोग ध्यान से देखिए, आप लोगों को ये करना है. सगळ्यांना दिसलं? हे जे ओपन केल्यानंतर असा फॉर्म आलाय, गुगल फॉर्म. ओके. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, उसके बाद क्या करना है, आप लोग को यहाँ पे आपका ईमेल एड्रेस डालना है. तुमचा ईमेल आयडी टाकायचा इथे. जो आपल्या पेरेंट्स का ईमेल आयडी आहे ना, तुमच्या पेरेंट्सचा जो ईमेल आयडी आहे तो तुम्हाला इथे टाकायचा. तर फॉर एक्झाम्पल मी माझा टाकला, एस ऑनलाईन पीपी पवार. असं तुम्हाला काय करायचंय, ईमेल एड्रेस टाकायचंय. आप लोगों को ऐसे ईमेल एड्रेस यहाँ पे डालना है. ओके. समझा इतना? ओके. उसके बाद क्या करना है, अब ईमेल एड्रेस डालने के बाद यहाँ पे क्या बोला, एंटर युअर नेम. इथे काय सांगितलं, तुमचं नाव एंटर करा सांगितलंय, आपका नाम. इथे तुम्ही पॅरेंट्सच्या आयडीने काय करणार, इथे तुम्ही पॅरेंट्सचा आयडी टाकणार. तर इथे तुमचं नाव टाकायचंय. काय टाकायचं, तुमचं नाव टाकायचंय. तर आता समजा मी टाकलं माझं नाव, प्रियंका पवार. ओके. तर ऐसे आप लोगों को यहाँ पे आपका नाम क्या करना है, डालना है. ओके. इतना समझ में आया?
एवढं समजलं सगळ्यांना? ओके। अब उसके बाद क्या करना है आप लोगों को, यहाँ पे क्वेश्चन दिए होंगे, आता नंतर तुमचा पेपर चालू होतो, इसके बाद आपका पेपर होता है वो स्टार्ट होता है। तो आप लोगों को क्या करना है, क्वेश्चन दिए होंगे, उसका करेक्ट आंसर उसके सामने आप लोगों को सिलेक्ट करना है। क्या करना है, सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। आता यहाँ पे दिया, यहाँ पे एक क्वेश्चन दिया है, यहाँ पे दिया है विच आर द टू बर्ड्स इन द पोएम, जो सीबीएसई का क्वेश्चन है। तो मैंने उसका नाम आंसर दिया, मेरे को पता है आंसर रॉबिन और जय, तो मैंने दे दिया। और आपने ये दिया, ओके, रॉबिन और जय मैंने दे दिया। ऐसे आप लोगों को सिलेक्ट करना है जो आपके क्वेश्चन है। वेयर आर द टू बर्ड्स सिटिंग इन द गार्डन, ऐसे मैंने जो आंसर हो गए उसके सामने आप लोगों को क्या करना है, ऐसे आंसर को टिक करना है। समजलं? सगळ्यांना समजलं कसं आन्सरला टिक करायचंय, जे करेक्ट आंसर असेल? ओके। उसके बाद क्या करना है, ये सब आंसर करने के, सब आंसर आप लोग ऐसे ये करेंगे, जो जो आंसर होगा उसके बाद क्या करेंगे आप लोग, सब आंसर को देखिए यहाँ पे लिखा है, एक एक पॉइंट आहे, सगळ्यांना एक एक पॉइंट आहे। तर तुम्हाला आन्सर झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय, ते काय करायचंय, सबमिट करायचंय, काय करायचंय, सबमिट करायचंय। ओके। तो देखिए आपका कुछ क्वेश्चन छूट गया होगा, तो आपको ऐसे आंसर, ऐसे आप लोगों को वो बताएगा, तुमचा कुठला क्वेश्चनचा आन्सर द्यायचा राहिला तर तुम्हाला इथे सांगतील सुद्धा, तर मी हे करायचं। ओके। नंतर काय करायचं, सबमिट करायचंय। सबमिट केलं तर असं तुमचं असं आहे ना, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, म्हणजे तुमचा टेस्ट देऊन झाली। हो हो, सगळ्यांसाठी आहे, मराठी वाल्यांसाठी मराठीमध्ये असेल। तर सगळ्यांना कळालं कसा द्यायचा पेपर? हा, आता हा असा मेसेज आला म्हणजे तुमची टेस्ट काय झाली, सबमिट झाली, काय झाली, सबमिट झाली। ओके। याच्यानंतर काय करणार, व्ह्यू स्कोर, काय करायचं, व्ह्यू स्कोर। तर बघा तुमचे इथे स्कोर सुद्धा तुम्हाला दिसत आहेत। तर माझा स्कोर झालाय 8, माझे जो जो राइट है वो राइट राइट आ गए, जो जो रॉन्ग है वो रॉन्ग आ गए। ऐसे आप लोगों को आंसर भी यहाँ पे दिखेंगे। ओके, सगळ्यांना आन्सर सुद्धा तिथेच कळतील, पेपर सुद्धा तिथे चेक होईल। ओके, कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का, सांगा एकदा पटकन। तर नेक्स्ट टेस्ट असेल तेव्हा तुम्हाला द्यायची आहे टेस्ट। ओके ओके, तर होमवर्क करायचं आहे, क्लासचा टाइम सुद्धा होऊन गेलेला आहे। बाय एव्हरीवन, क्लास लेफ्ट करा सगळ्यांनी, चला पटकन पटकन सगळ्यांनी क्लास, बाय, कोणी क्लासमध्ये राहायचं नाहीये। क्लास लेफ्ट करा लवकर, विलास मुकादम, पटकन लेफ्ट करा। क्लास लेफ्ट करा, विलास मुकादम, पटकन।